आपलं नाव सांगा. माझं नाव संतोष संकवाळ. बरं संतोष साहेब, मला सांगा, आता ह्या गव्हाच्या पिकाला आपण केरनचं तुम्ही मार्गदर्शन घेतलेलं आहे, हो. उसाला तुम्ही घेतलेलंच आहे. आता तुमचा अनुभव काय मारतो माहिती तुम्हाला? हे माझे मित्र धनंजय ढेरे आहेत, हां 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 मेजर साहेब, त्यांचा गहू आहे. हम्म. तर प्रेझेंट नाही, त्यांनी मला आम्ही ज्यावेळेस केरनचं ओरेकन घेतलं होतं तेव्हा त्यांनी पण आमच्या गव्हा साहेबांच्या कडून घेतलं होतं. हां हां त्यांनी ह्याची एकच फवारणी दिलेली आहे फक्त. एक फवारणी केली. एकच फक्त फवारणी दिलेली आहे. फवारणी हे पाहू शकतो आपण, एक फवारणी केलेली आहे आपली किरण गव्हाची. गव्हाची ओंबी पहा की जबरदस्त आहे एकदम, म्हणजे आपलातून एकदम गहू जबरदस्त दाणे भरले एकदम. हे पाहू शकतो आपण. आणि पूर्ण अख्खा प्लॉट 1 टेबल प्लॉट आहे. 2 एकरचा प्लॉट आहे. 80 दिवस, आज या गावाला 80 दिवस झाले आहेत. 80 दिवस झालेले आहेत. हां. आणि सरासरी खालून जर फुटवे पाहिले आपण, कमीत कमी 20, 25, 30 फुटवे खाल्लो आहेतच. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा ना साहेब, आता इतर जे गहू उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्याला तुम्ही काय सांगता लोकांना? त्यांना आम्ही बरोबर सांगणार आहे बापू, कधी आपण पुन्हा केलं तर सरांचं मार्गदर्शन घेऊन केरनची टेक्नॉलॉजी वापरून बघा. वापरून पहा. पाहिजे बरोबर काही ना काही फरक आपल्याला जाणवणार. अच्छा, मग तुम्ही समाधानी आहात वापरून? समाधानी आहे. तर लोक बघून विचारतात काय वापरलं, पण नक्की विचारतात. अच्छा. काळो की बघितली की म्हणतात काय तर तुम्ही वेगळं काय तर केलं, वेगळं केलं तर दिसतंय लोकांना. अच्छा अच्छा, मग तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. ओके साहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. आभारी आहे.